नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर येणारा प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन चॅलेंजेस आणि त्या चॅलेंजेसना सामोरे जाण्यासाठी खूप सारे सॉल्युशन्स घेऊन आलेला असतो। तर बीइंग होम मेकर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे रोल्स आणि वेगवेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडत असतो। कधी कधी तरी आपण स्वतःच्या गरजा, स्वतःची स्वप्न, स्वतःच्या अपेक्षा, आशा या सगळ्या बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी झटत असतो। तर आता माझ्या संपर्कात आलेले बरेच लेडीज आहेत, वयाच्या 40शीला आलेले आहेत, 50शीला आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बरेच स्किल्स आहेत, खूप वेल एज्युकेटेड आहेत, बट फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळता सांभाळता स्वतःला त्यांनी इतकं पॅक करून घेतलं किंवा इतकं गुरफटून घेतलं की स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी किंवा फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्यासाठी कधी त्यांना वेळच नाही मिळाला किंवा त्यांनी तो वेळ उपलब्ध नाही केला। आणि आत्ता ज्यावेळी ते वयाच्या 40शीमध्ये 50शीमध्ये ज्यावेळी मागे वळून बघताय तर त्यावेळी त्यांना रिअलाइज होतं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे। स्वतःला वेळ न देता, स्वतःमधले स्किल्स किंवा स्वतःची आवड निवड न ओळखता फक्त आणि फक्त फॅमिलीसाठी झटतो। तर ॲज अ होम मेकर स्वतःच्या फॅमिलीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं, पण सोबतच स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। हे धर, घे घे। काय करते? काय करते तू? काय करते? कपडे घालते वाळत? काय करते बाळ माझं? मी करल तसं करते? बापरे, केवढं आहे ते? काय काय बघा तरी आधी काय काय आहे ते। पडलं त्यातलं थोडं। कुठं त्याच्यावरच जातं? जागा आहे का? इथं घाल, इथं इथं घाल, आपण नंतर दोरी बांधूया। घाल, इथं घाल, इथं। दुपारची वेळ आहे, छान कडक ऊन पडलंय, मशीन पण झालं होतं, म्हटलं थोडी कपडे वाळत घालूयात। कपडे वाळत घालायच्या दोऱ्या मी काढलेत कारण थोडीशी साफसफाई चालू आहे घरामध्ये। तर गिरिजाला कुठलीही गोष्ट शिकवायला नाही लागत, मी जे करते तर ती ॲज इट इज करते। मी किंवा तिचे बाबा ज्या गोष्टी आम्ही करतोय तर त्या सगळ्या गोष्टी ती ॲज इट इज करते। तर आपली मुलं किती लवकर मोठी होतात ना, म्हणजे आता बघता बघता गिरिजाला 2 वर्ष पूर्ण होत आलेत। या ऑक्टोबरमध्ये बरोबर दिवाळीमध्ये तिचा बर्थडे आहे आणि या 2 वर्षात खूप छान छान एक्सपिरियन्स तिच्या चाइल्डहुडचे आम्ही घेतलेले आहेत, स्पेशली मी घेतलेले आहेत। कारण प्रत्येक नवीन दिवस ती एखादी नवीन स्किल शिकत असते, एखादी नवीन गोष्ट शिकत असते आणि त्यासोबतच खूप गोड एक्सपिरियन्स मलासुद्धा येत असतो। ते लास्ट टाइम तुमचे बरेच कमेंट्स आले होते, स्पेशली स्टुडंट्सचे, की केस का कट केले, खूप मोठे होते, खूप छान वाटत होते। तर केस खूप छान वाटत होते, खूप मोठे वाढले होते, बट ॲक्च्युलीमध्ये ते नव्हते। कारण लांब जर केस असतील तर त्याला तितकाच मेंटेनन्स आला, हेअर वॉश आला, कंडिशनर आला आणि त्याच्यासाठी तितकाच टाईम आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतो हेअर केअर रुटीनमध्ये आणि ते माझ्याकडून पॉसिबल होत नव्हतं या दोघींमुळे किंवा एक बिझी रुटीनमुळे। तर खरं सांगायचं तर मी बरेच दिवस सलूनमध्ये सुद्धा गेले नव्हते आणि सलूनमध्ये व्हिजिट केल्यानंतर हेअर आर्टिस्टने सांगितलं की तुमची केस इंटेन्स रिपेअर करावी लागणार आहेत, खूप डॅमेज झालेले आहेत, फ्रीज झालेले आहेत आणि खूप रफ झालेले आहेत। तर त्यामुळं मी त्यांना सरळ सांगितलं की हेअर्सची जी लेंथ आहे तर ती शॉर्ट करा, माझ्याकडून ते मेंटेन करायला पॉसिबल होणार नाही आहे आणि ज्यावेळी होईल तर त्यावेळी मी नक्की पुन्हा ग्रो करेन। तर खरं सांगायचं झालं तर बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या करिअरच्या ग्रोथमध्ये इतकी जास्त बिझी आहे की स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्पेशल सेल्फ केअर करणं किंवा स्वतःला पॅम्पर करणं तर हे मी टोटली इग्नोर केलेलं आहे। पर्पजली असेल किंवा अननोईंगली असेल, पण मी स्वतःसाठी वेळ काढत नाही आहे आणि या चॅनलच्या निमित्ताने, या डेली व्लॉग्सच्या निमित्ताने मी पुन्हा चॅलेंज घेतलेलं आहे की स्वतःवरती वेळ देणार, स्वतःला पॅम्पर करणार आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या नक्की करणार।
तर स्किन केअर रुटीन आणि हेअर केअर रुटीनमुळे नक्कीच स्किनमध्ये हेअरमध्ये खूप छान आपल्याला फरक दिसतात. बट आपलं माइंड जे आहे तर तिकडे आपल्याला रिफ्रेश होतं किंवा एक कॉन्फिडन्स येतो एक वेगळ्या प्रकारचा, ज्यावेळी आपण थोडंसं स्वतःवरती केअर करायला लागतो किंवा थोडासा छान दिसायचा प्रयत्न करतो. कारण माझ्या बऱ्याच व्लॉग्समध्ये तुम्ही बघताय मी ॲज इट इज तुमच्यासमोर प्रेझेंट होते आणि मला माझ्या बऱ्याच हितचिंतकांनी, माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं की थोडंसं स्वतःला प्रेझेंटेबल कर. जे स्किन केअर असेल किंवा हेअर केअर असेल तर थोडंसं लक्ष दे, थोडासा मेकअप, लाईट मेकअप का असेल ना तर थोडासा मेकअप कर. तर माझ्या बऱ्याच जवळच्या व्यक्तींनी जे आहे तर ते मला सांगितलं आणि त्यामुळं म्हटलं की यस, इतकी लोक मला सांगतायत या गोष्टीवरती थोडंसं फोकस कर, म्हणजे नक्कीच आपण थोडंसं करून बघूयात, काही हरकत नाही आहे. आणि ट्रस्ट मी, ज्यावेळी मी स्किन केअर करायला चालू केलं तर मला खूप फ्रेश वाटलं फर्स्ट डेलाच. तर स्किन केअर रुटीनची सुरुवात झाली स्किन केअरचे प्रॉडक्ट्स विकत घेण्यापासून. तर फारसे प्रॉडक्ट्स मी घेतलेले नाही आहेत, पण स्वस्तात मस्त असे 3-4 एक प्रॉडक्ट्स मी घेतलेले आहेत आणि नक्कीच ते मी ट्राय करेन. आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे स्किन केअरचा तर तो डिटेलमध्ये मी कमिंग व्हिडिओजमध्ये एक्सप्लोर करणार आहे. तर टीनेजमध्ये मी स्किनसाठी असेल किंवा हेअरसाठी असेल तर खूप कॉन्शियस होते, काळजी घ्यायची स्वतःची, खूप घरगुती उपाय असेल तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी मी करत होते. बट आता या पिरियडमध्ये बिझी रुटीनमुळे त्या ज्या गोष्टी असतील तर त्या माझ्याकडून स्किप झालेल्या आहेत आणि आय थिंक मी त्या पुन्हा आता कंटिन्यू करणार आहे. खूप छान एक्सपिरियन्स येतो ज्यावेळी आपण स्किन केअर करतो. त्यावेळी आपल्या बिझी रुटीनचा आपल्या चेहऱ्यावरती असेल किंवा आपल्या केसांवरती असेल तर इफेक्ट होतो, डायरेक्ट इनडायरेक्ट. तर बरेच दिवस जागरण होते माझे. मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस रात्री नाईटची बॅच अटेंड करते आणि त्यामुळे अंडर आईजच्या खाली डार्क सर्कल्स झालेले आहेत. तर कुठेतरी आय थिंक सेल्फ केअर केल्यानंतर किंवा स्किन केअर केल्यानंतर या ज्या गोष्टी आहेत तर त्या थोड्याशा मी आता रिपेअर करू शकणार आहे. त्यानंतर मी निवांत थोडा वेळ एक ग्लास पाणी घेऊन बसायचं म्हटलं, पण सध्या घर कुठेतरी बसायचं म्हटलं की पहिला व्यवस्थित लावावं लागतं आणि मग त्यानंतर बसायचं. कारण एकदा व्यवस्थित लावलं की मग ते पुन्हा दोघींकडून मुलींकडून ते विस्कटलं जातं. त्यामुळे मग ते निवांत पहिला बसायच्या आधी लावायचं आणि मग बसायचं. तर हा होता माझा छोटासा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये एका नवीन कन्सेप्टविषयी बोलूयात. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंटमधून मला नक्की सांगा. तर हे माझं डेली स्किन केअरचं जे चॅलेंज मी घेतलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही स्किन केअर, हेअर केअर करताय का स्पेशली, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.